शुभांगी, तुमचा रिपोर्ट आता तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. हम्म जर तुम्ही हम्म तुमची एज आहे 34, हाईट आहे 168, तुम्हाला खात्री आहे ना उंची 168 आहे? हाँ हाँ. बिकॉज 168 हे इंडियन वुमेनसाठी बरंच टॉल असतं. यू आर अ टॉल पर्सन. ऍक्च्युली 5.5 आहे माझी 5'5", हाईट. हा ठीक आहे. 5'5" म्हणजे 160, मे बी 166च्या आसपास असेल, बट ठीक आहे. आता आपण एक 168 लिहिले तर ते पकडून चालूया. आयडियल वजन तुम्हाला माहिती आहे किती असायला पाहिजे या हाईटसाठी? नाही. ओके. युजली कसं होतं, जी जी आपली हाईट असते स्त्रियांसाठी सेंटीमीटर मध्ये, त्यातून 105 मायनस केले की आपल्याला आपलं आयडियल वजन मिळतं. आणि पुरुषांसाठी हा नंबर ओके. वेगळा आहे. त्यांच्या एवढी हाईट आहे सेंटीमीटर मध्ये, त्यातून 100 मायनस केले की त्यांचं आयडियल वजन आपल्याला मिळतं. तो म्हणजे आपल्याला जर पत्ता लावायचा असेल की एम आय ओव्हर वेट और एम आय अंडर वेट, तर आपण असा पत्ता लावतो आपल्या हाईटच्या अनुसार. तर आता ह्या ज्या हम्म. मशीनवरती आपण हे अनालिसिस केलंय, हे फक्त वेईंग स्केल नाहीये. त्यामुळे जे आमच्या इंडस्ट्रीमध्ये, वेट लॉस इंडस्ट्रीमध्ये जे म्हणतात ना की वेट इज जस्ट अ नंबर, ते खरं आहे. हम्म कारण बरेचसे असे लोक पण आम्ही त्या दिवशी किंवा त्या 3 दिवसात या मशीनवरती उभे राहिले, जे बाहेरून दिसायला बारीक होते, पण त्यांच्या शरीराच्या आतलं कॉम्पोजिशन सगळं गडबड होतं. अँड बिकॉज ऑफ दॅट यू विल हम्म ऑल्सो सी आपल्या आसपास अशा बऱ्याचशा केसेस आहेत की बरेचसे असे सेलिब्रिटीज आहेत जे खूप फिट आहेत, जिम मध्ये जातात, मसल्स वगैरे आहेत, पण कोणाला हार्ट अटॅक येतोय, कोणाला स्ट्रोक येतोय. हम्म सो वाय दिस इज हॅपनिंग? बिकॉज इंटरनल पॅरामीटर्स मध्ये ही गडबड असते. तर हे जर इंटरनल पॅरामीटर्स हम्म आपल्याला आधीच कळले, तर आपण प्रिव्हेन्शनसाठी काहीतरी स्टेप्स घेऊ शकतो, राईट? म्हणून मला आम्ही हे चेकअप्स करतो फॉर पीपल हु आर मोर कॉशियस, की फ्युचरमध्ये जाऊन काही प्रॉब्लेम होऊ नये. आता जर काही झाले असतील तर लोक त्याच्यासाठी काळजी घेतातच, पण काही लोक स्मार्ट असतात, ते प्रोएक्टिव्ह असतात, ते फ्युचरमध्ये आपल्याला काही आजार होऊ नयेत म्हणून आतापासून काळजी घ्यायचं ठरवतात. तर त्याच्यासाठी तुम्हाला माहिती तर असलं हम्म पाहिजे की आता काय स्टेटस आहे. ते तुमच्या हेल्थचं स्टेटस आता आपण हम्म याच्यामध्ये डिस्कस करणार आहोत. तुम्ही जर बघितलं, वजन आहे तुमचं 71.4. जसं मी तुम्हाला म्हटलं की उंचीनुसार जर आपण तुमच्या 168 मधून 105 मायनस केले तर आपल्याला 63 वजन असायला पाहिजे, 63. यू आर कम्फर्टेबल विथ मराठी हम्म. नंबर्स? हाँ हाँ हाँ. हा. तो ते वजन आपलं असलं पाहिजे ऍक्च्युली 63, म्हणजे तुमच्या हाईटच्या अनुसार. पण आता हम्म किती आहे? 71. तो अकॉर्डिंगली आपण असं म्हणता येईल की 8 किलो एक्स्ट्रा आहे. पण त्या नंबरपेक्षा पण पुढचे हम्म नंबर जास्त इम्पॉर्टंट आहेत. जर तुम्ही वजनाच्या पुढचा जो पॅरामीटर आहे मसल्स, तो जर बघितला तर त्याला पण आपण सर्कल हम्म केलेला आहे. आणि या नंबरच्या अनुसार तुम्ही ओव्हरवेट नाही आहात, या नंबरच्या अनुसार तुम्ही इनफॅक्ट अंडरवेट आहात. कारण त्याच्या खाली जर तुम्ही बघितलं, सगळे नॉर्मल पॅरामीटर्स, नॉर्मल रेंज दिलेले आहेत. तो मसल मास हे स्त्रियांसाठी हम्म किती असायला पाहिजे? इफ यू सी, जर ते 30% पेक्षा कमी असेल हम्म तर ते लो मसल मास. नॉर्मल साठी किती असायला पाहिजे? हम्म फिमेल साठी 30 to 33. त्याच्या खाली बघितलं जर तुम्ही, त्याच्या खालचा कॉलम, तो ते मसल मास पर्सेंटेज आहे. तो याचा अर्थ काय आहे की तुम्ही जर उद्या समजा माझ्याकडे आला की मेघना, आय वॉन्ट टू इम्प्रूव्ह माय हेल्थ, तर मी सगळ्यात पहिले तुम्हाला सांगेन वजन हम्म बाजूला ठेवा, आपण मसल गेन साठी काम करूया. ना हे मसल गेन म्हणजे ते नाही ज्याचं टायगर श्रॉफ दाखवतो ना, नॉट दोज मसल. स्त्रियांमध्ये तसे मसल्स येत नाही, हम्म कारण स्त्रियांचे हॉर्मोन्स वेगळे असतात. पण आपली बॉडी टोन दिसायला लागते. इफ यू सी पीपल लाईक से लॉट ऑफ सेलिब्रिटीज, तर काही तुमच्या फेवरेट ऍक्टर्सची नावं घेतली तर त्यापेक्षा फिट हम्म असतात. ओपन ऑरेंज, ऑरेंज, सॉरी हा, नो प्रॉब्लेम. हम्म तो जर तुम्हाला ते बॉडीला टोनिंग आणायचं असेल तर मसल्स साठी आपल्याला काम करायचं असतं. आपल्याला कधीच तसे कट वगैरे येत नाहीत, आणि तुम्ही काही इंजेक्शन वगैरे दिले तर. तो हम्म 24.4% आता मसल आहेत, आपल्याला ते 30% न्यायचे. आणि इंडियन स्त्रियांमध्ये हम्म एवढं आपल्याला कमी माहिती होती ना एवढी वर्ष मसल्स बद्दल, की इंडियन स्त्रियांचे मसल्स हे संपूर्ण जगातल्या जेवढ्या पण अलग वेगवेगळ्या रेसच्या किंवा वेगवेगळ्या एथनिसिटीच्या किंवा वेगवेगळ्या देशातल्या महिला आहेत, त्याच्यामुळे सगळ्यात कमी मसल मासवाल्या स्त्रिया भारतामध्ये असतात. त्यामुळे आत्ता आत्ता कुठे हम्म थोडासा लोकांमध्ये अवेअरनेस यायला लागलाय. त्याच्या पुढचं जे पॅरामीटर आहे ते एक्झॅक्टली ऑपोजिट असणार ऑफकोर्स, कारण ते मसलचे ऑपोजिट आहे, बॉडी फॅट. तो आता तुमच्या हम्म बॉडीमध्ये बॉडी फॅट पर्सेंटेज 35 आहे, पण जर तुम्हाला हेल्दी राहायचं असेल तर ते 19 ते 24च्या मध्ये असेल. म्हणजे तुमच्या हम्म शरीरामध्ये तुमचं वजन जे आहे 71, त्याच्यामध्ये 35% तर फॅटच आहे. आणि असायला पाहिजे की हम्म ते 24%च्या खाली असायला पाहिजे. तो देअर युअर एक्सेस. त्यामुळे 71 किलो तर बाजूला ठेवूया, आपण हे 35%वरून 24 वरती खाली आणण्याचा प्रयत्न करायचा. मग बरेच जण लोक काय करतात, हे हम्म खाली आणण्याच्या प्रयत्नामध्ये कमी जेवायचा विचार करतात. अरे आपण 3 पोळ्या खातोय ना, आपण 1.5 खाऊया, असं करतात. तसं नाही करायचं, हम्म कारण दॅट विल गिव्ह यू टेम्पररी वेट लॉस. कारण तुम्ही आयुष्यभर, तुमच्या जर शरीराची गरज आहे 3 पोळ्या, तुम्ही आयुष्यभर 1.5 पोळ्यांवरती नाही राहणार ना. मग तुम्हाला कमजोरी येईल, विकनेस येईल.
अँड दॅट इज व्हॉट हॅपन्स विथ लॉट ऑफ पीपल. दे फॉलो सम क्रेझी डाएट आणि वेट लॉस पण करून घेतात, पण मग त्याच्यानंतर हेअर लॉस, है ना, डोळ्याखाली ब्लॅक सर्कल्स होतात, वीकनेस येतो, दे डोंट फील फ्रेश. मे बी त्यांच्या आवडीच्या कपड्यांमध्ये ते फिट होतात, पण ते शरीरावरती सुरकुत्या पडतात. इव्हन जर खूप जास्त फॅट असेल पोटावर आणि जर आपण डाएट करून वेट लॉस केला तर पोटाची वरची त्वचा तशीच राहते आणि ती लटकायला लागते. हू विल लाईक दॅट काइंड ऑफ वेट लॉस? सो आपल्याला हेल्दी वेट लॉस जर करायचं असेल तर फॅट लॉस आणि मसल गेन या दोन्हीवरती लक्ष द्यावं लागतं. हे तुम्ही ऍक्च्युली आमच्या न्यूट्रिशन क्लबमध्ये आणखी डिटेलमध्ये शिकाल की आणखीन काय फायदे द्यायचे, का आपण याच्यावरती लक्ष देतो. आमच्या न्यूट्रिशन क्लबमध्ये आम्ही हे रेग्युलरली डिस्कस करतो. आता बॉडी फॅट मध्ये ना 2 प्रकारचे बॉडी फॅट आहेत आपल्या शरीरात. एक इंटरनल आहे आणि एक एक्सटर्नल आहे. जे एक्सटर्नल आहे ना त्याला म्हणतात सबक्युटेनियस फॅट. थोडं कठीण नाव आहे, त्याला आपण एक्सटर्नल फॅट म्हणूया. ते आपल्या बॉडीला शेपलेस बनवतं, बाहेरनं दिसतं ते. तो म्हणजे आपल्या समजा पोटावरती फॅट आहे, थाईज वरती आहे, इथे हातावरती जमा होतं फॅट, बॅक वरती असतं, इथे फॅट जमा होतं बरेचदा, फेस वरती असतं. सो वेन युअर फॅट इज विजिबल ते सबक्युटेनियस फॅट असतं आणि ते आता आहे तुमच्या शरीरात 30.6, पण ते असायला पाहिजे 15च्या खाली, 15% कमी असायला पाहिजे. म्हणजे इफ यू सी तुमचं एक्सटर्नल फॅट डबल झालंय, पर्सेंटेज जेवढं अलाउड आहे त्याच्यापेक्षा डबल. आता या फॅटचं तुमच्या शरीरावरती प्रेशर येणार, तुमच्या ऑर्गन्स वरती प्रेशर येणार, तुमच्या जॉईंट्स वरती प्रेशर येणार. मग या फॅटमुळे आपल्याला वेगवेगळे आजार सुरू होऊ शकतात. कोलेस्ट्रॉल म्हणा, ब्लड प्रेशर म्हणा, डायबिटीज म्हणा, हे या फॅटमुळे सुरू होऊ शकतं. त्याच्या पुढचं जे फॅट आहे ते आहे इंटरनल फॅट. ऍक्च्युली सबक्युटेनियस फॅट, अच्छा, नॉर्मल रेंज काय? हा, लेस 15 दॅन 15. ओके. 15 पेक्षा कमी असायला पाहिजे. स्त्री आणि पुरुषांसाठी ते कॉमन आहे. सो आणि त्याच्या पुढचं जे आहे विजरल फॅट, ते असतं इंटरनल फॅट. हे फॅट कुठे असतं? समजा आता तुमची डावी मूठ बनवा, तुमचं हृदय त्या साईजचं. आता ह्या हृदयाच्या आसपास पण फॅट आहे आणि याच्या आतही फॅट आहे. फॅट हे आपल्या बॉडीमध्ये प्रोटेक्शनसाठी असतं, कुशन सारखं काम करतं. पण ते किती असायला पाहिजे विजरल फॅट? जर तुम्ही खाली बघितलं तर नॉर्मल रेंज आहे 2 ते 4 युनिट. पण आता तुमचं किती आहे? थोडंसं क्रॉस होऊन ते एक्सेस मध्ये गेलंय, 10.5 आहे. आणि बिकॉज ते जास्त झाल्यामुळे त्या फॅटचा तुमच्या ऑर्गन्स वरती प्रेशर यायला लागतो. म्हणून आपण आजकाल ऐकतो ना फॅटी लिव्हर, खूपच कॉमन लोक आहे लोकांमध्ये फॅटी लिव्हर. तर लोकांना काय वाटायचं की फक्त दारू पिणाऱ्याचं लिव्हर खराब होतं. आता दारू न पिणाऱ्याचं पण खराब, राईट? बिकॉज ऑफ ओव्हर. लोकांना बऱ्याचशा गोष्टी माहिती नाहीत की का माझ्या शरीरामध्ये फॅट जमा होते. सो बिकॉज ऑफ विजरल फॅट हे वेगवेगळे लाईफस्टाईल डिझिजेस जे आहेत, त्याचा खर्च असा नाही की सर्दी खोकला झाला, डॉक्टरकडे गेलो, 4 दिवसाचा डोस घेतला आणि बरं झालं. याच्यामुळे असे डिझिजेस होतात ज्याच्यामुळे तुम्ही 2-2, 3-3 वर्ष औषधं खात राहता, किंवा समटाइम्स डॉक्टर सेज लाईफ लॉंग. सम ऑफ दी केसेस डॉक्टर सेज ही गोळी तुम्हाला आयुष्यभर खायची असं. सो इन युअर केस हे तिन्ही फॅट रादर आपण असं म्हणता येईल टोटल, हे एक्सेस रेंज मध्ये आहे. तर लोकांचं प्रत्येक वेळी लक्ष त्याच्यावरती जातं, पण त्याच्यापेक्षाही इम्पॉर्टंट नंबर्स त्याच्या पुढे आहेत. इफ यू सी तुमचा BMI 25.9 आहे, एवढा खूप जास्त नाहीये 25.9. वर्ल्ड वाईड जे वेगवेगळ्या देशातील लोकांना ना, खास करून वेस्टर्न कंट्रीजमध्ये आयडियल BMI 25 म्हटलं जातं. BMI इज जस्ट अ कॅल्क्युलेशन. यू मस्ट बी नोइंग की हाईट वेटचा रेशिओ मध्ये कॅल्क्युलेशन आहे की एवढी हाईट एवढं वजन तर एवढा BMI. आणि इंडियन स्टँडर्ड साठी तो BMI आयडियल BMI 23 ठेवलाय, कारण आपण इंडियन लोक जेनेटिकली वी आर मोर प्रोन टू हार्ट डिझिजेस. म्हणून तुम्ही बघाल संपूर्ण जगापेक्षा सगळ्यात जास्त हार्ट पेशंट भारतात आहेत, संपूर्ण जगापेक्षा सगळ्यात जास्त डायबिटीज पेशंट पण भारतात आहेत, बिकॉज जेनेटिकली आपले जेनेटिक्स तसले आहेत इंडियन लोकांचे. आता तुम्ही बघा हे सगळे एक्सेस फॅट, हाय BMI, लेस मसल्स, या सगळ्यामुळे काय होतं? त्याच्या सगळ्यात इम्पॉर्टंट पॅरामीटर आहे बॉडी एज. तुम्ही 34 वर्षाचे आहात, पण तुमचे जे ऑर्गन्स आहेत, हृदय, फुफ्फुस, किडनी, आतडी, डोळे, कान, केस, स्किन, हे सगळे खूप वेगाने ओल्ड होत चालले. राईट नाव तुमच्या बॉडीची ओल्ड एज स्टेट आहे 48. या वर्षी तुमचा आता जेव्हा केव्हा नेक्स्ट वाढदिवस येईल तेव्हा तुम्ही 34 वर्ष कंप्लीट करून 35 वर्ष पूर्ण कराल आणि 36व्या वर्षात पदार्पण, राईट? तो यू विल बी 35. पण या वर्षभरात जर हे इम्प्रूव्ह करण्यासाठी तुम्ही काही केलं नाही, तुमच्याकडे आता ही माहिती आहे, पण हे इम्प्रूव्ह करण्यासाठी तुम्ही काही खास स्टेप्स नाही घेतल्या आणि हे असंच ठेवलं आणि पुढच्या वर्षी परत आलात हे चेकअप करायला, हे जे बॉडी एज आहे हे 48चं 49 नाही दाखवणार. इट कॅन बी एनिथिंग. इट कॅन बी 50, कॅन बी 54, कॅन बी 58, इट कॅन बी 60 ऑल्सो. आम्ही असे पण लोक बघितले गेल्या त्या 3 दिवसामध्ये, जेव्हा आम्ही तिकडे चेकअप्स करत होतो 3 दिवस, अगदी 25-25 वर्षाची मुलं आणि त्यांचं बॉडी एज 60, 65, 62 असं दाखवत होतं, बिकॉज ऑफ अनहेल्दी लाईफस्टाईल दॅट दे आर फॉलोइंग, किंवा खूप स्ट्रेसफुल जॉब मध्ये ऑलरेडी उतरले आहेत, किंवा घरात काही मेजर स्ट्रेस आहे ज्याच्यामध्ये दे आर नॉट एबल टू कोप अप विथ दॅट स्ट्रेस आणि स्वतःकडे लक्ष देता येत नाही, त्यांना स्वतःचा
म्हणजे एक डिसिप्लिन लाईफस्टाईल असते ती बरेचदा फॉलो नाही करता येत. तो काही लोकांच्या मागे अशी कारण असतात की खूप जास्त डिमांडिंग जॉब आहे किंवा स्त्रियांच्या बाबतीत असं बरेचदा म्हटलं जातं की त्यांच्याकडे टाइमच कमी असतो. ऑफिसचे 10-12 तास काम असतं, वरनं घरी येऊन घरचं पण बघायचं असतं, जेवण बघा, सफाई बघा, घरात जर मुलं असतील तर मुलांचं बघा, घरात सिनियर सिटीजन्स असतील तर त्यांचं बघा. सो एक स्त्रियांना फार कमी स्वतःकडे लक्ष द्यायला मिळेल. त्यामुळे स्त्रियांच्या बाबतीत आम्ही हे रिपोर्ट जास्त खराब पाहिले आहे, जास्त दुर्लक्षित झाले. आता हे जे सगळे रेड पॅरामीटर्स आहेत हे आपल्याला इम्प्रूव्ह करायचे. हे इम्प्रूव्ह करण्यासाठी तुमचा जो लास्ट पॅरामीटर आहे ज्याला आपण रेड सर्कल नाही केलं, कारण त्याच्यासाठी काही आयडियल नंबर नाहीये, काही आयडियल रेंज नाहीये. तो तुमचा अच्छा. बीएमआर हम्म. आहे, तुमच्या बॉडीचा बेसिक मेटाबॉलिक रेट आहे. तुम्ही जेव्हा एक्सरसाइज करतही नाही तेव्हा सुद्धा तुमची कॅलरी 1426 कॅलरीज खर्च करते असा त्याचा अर्थ होतो. आणि या नंबरचा आपल्याला वापर करून घ्यायचा आहे स्मार्टली, स्वतःला उपाशी न ठेवता. तुम्हाला जर हे पॅरामीटर्स इम्प्रूव्ह करायचे असतील तर ते आम्ही आमच्या न्यूट्रिशन क्लबमध्ये शिकवतो. सो आता जो मी रिपोर्ट तुम्हाला एक्सप्लेन केला ह्याच्यामध्ये तुम्हाला काही प्रश्न आहे? हे जे लास्ट आहे ना रेस्टिंग मेटाबॉलिझम ते हं. जर एकदा सांगता का? हा, जेव्हा तुमची बॉडी रेस्ट करत असते, जेव्हा तुम्ही एक्सरसाइज पण करत नाही, तुम्ही आता हम्म. सध्या करता का काही एक्सरसाइज? खूपच इरेग्युलर म्हणजे खूपच इरेग्युलरली करते. आवडतं का वॉकला तुम्हाला कधी एक्सरसाइज कधी करायला? जाते. हा. ऍक्च्युली मला मला म्हणजे मला वाटत असते की सतत फिटनेसकडे वगैरे आणि डाएटकडे लक्ष दिलं पाहिजे आणि थोड्याफार गोष्टी मी खूप छोट्या प्रमाणात मी फॉलो करते. पण बेसिकली आता रोज उठून जायला ना मला काय माहिती नाही म्हणजे मागचे बऱ्याच जवळपास 1.5 वर्षापासून एक एक इंटरनली असं डिप्रेशन मला वाटत असतं. हम्म. काही मला मेजर असं इश्यू वाटतं की चालू आहे म्हणजे का इश्यूज घरात म्हणजे किंवा लाईफ मध्ये किंवा जॉब मध्ये? असे काही विशेष असे इश्यूज नाहीत. पण नाहीये. एक म्हणजे रोजचंच घर वगैरे सांभाळणं वगैरे हे माझ्यासाठी भरपूर स्ट्रेसफुल होतं. आणि मग ऍक्च्युली मी मध्ये आता ब्रेक घेतलेला आहे. ऑगस्ट पासून मी ब्रेकवरती आहे. पण व्हेरी गुड. त्याच्या आधी प्रचंड म्हणजे खूपच हेक्टिक लाईफस्टाईल होती. ठाण्यावरून अंधेरीला बसने जाणं आणि येणं. तर आय नो. रात्री 9 वाजता म्हणजे मी कधी आले घरी तर त्याचा अर्थ मी आज लवकर आले, वेळेत आले घरी. सेम. आणि सकाळी 7 वाजता वगैरे तर जावंच लागायचं. तर खूपच 7 हेक्टिक वाजता असायचं ते. हो, हो. सकाळी घरातून बाहेर 7 पडायचं? हां, एक्झॅक्टली. माय गॉड, तर यू मला ओनली हॅड 10 जॉब, वाजता नो वगैरे लाईफ. तर हां. तर त्याच्यानंतर मग खाणं-पिणं सगळं बाहेरच असायचं. मग त्याच्यानंतर मग मी ब्रेक घेतला आणि मग त्या ब्रेकमध्ये मी थोडंसं लक्ष द्यायला सुरुवात केली, वॉकला वगैरे जाणं आणि थोडंफार मी वेट लॉस केलं असेल. हेल्दीफाय मी ॲप वगैरे इन्स्टॉल करून मी रोज कॅलरीज वगैरे ट्रॅक करायची, वर्कआउट वगैरे पण ट्रॅक करायची. आता जरा ते मोटिव्हेशन कमी आहे. आणि 1 सेकंड, सॉरी 1 सेकंड. नो प्रॉब्लेम. मी रेकॉर्डिंग स्टॉप करते आता, कारण तुमचा रिपोर्ट तर एक्सप्लेन करून झालाय माझा.